मी केली होती आणि त्या एक मोकाच्या क्षणामध्ये काय चाललेलं डोक्यामध्ये? काय ना ते सिंगल प्रयत्न होता पण त्यांनी चांगला विषय दिला, शॉर्ट बॉल टाकला, मस्त भेटला मला मारायला. आणि आता फायनलसाठी काय, या वर्षातली पहिली फायनल आपण थांबलाय. माहिती आहे या फायनलला पोहोचायला किती मेहनत करावी लागली. दररोज आपण मैदानामध्ये खेळतोय, खूप काही गोष्टी होतात मैदानी. आज फायनलला पोहोचल्यात, तर फायनलसाठी स्वतःला टीमला काय संदेश द्याल आणि कसं या फायनलला सामोरं जाल? आता काय प्रयत्न तर करणार पण जिंकणार पण आपण. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो बकरा बोकड टुर्नामेंट तुम्ही नक्की नेहमी ठेवतात कळव्याला, तर आज VPG संघाने हा बोकडचा मान इथे पटकावलाय मनीषा नगरच्या इकडे. चला मॅचला करूया सुरुवात. या स्पर्धेसाठी आपल्या पंच लाभले ते अभिषेक ढगे आणि जय सावंत. यावर आपले तिसरे पंच अशोक पवार यांचा देखील आपण इथे सत्कार आपण इथे करणार आहोत. गेले 3 दिवस उत्कृष्ट दर्जेदार अंपायरिंग अशोक पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतो अशोक पवार यांना की आपण यायचे आणि आपला मॅन ऑफ द मॅच आपला हा सत्कार इथे करायचा. मॅन ऑफ द मॅच तुम्ही KKPLला घ्या, कळवा खारेगाव प्रीमियर लीगमध्ये, त्याची आपण शुभेच्छा देऊया. आत्ता मात्र अंपायरिंगचाच तुमचा सत्कार इथे करणं. अतिशय दर्जेदार अंपायरिंग आहे, अचूक डिसिजन, टायमावरती डिसिजन इथे दिला जातोय. चला पुढची मॅच आपण ऐकूया. मी निवेद निमकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांशी जोडलो गेलो आहे. मी आभार नक्कीच मानीन ते नरेश दादा यांचं, नरेश गौरी साहेब आणि समस्त खारेगाव 40+ या संघाचं, आणि योगेश बुबेर यांचं वेगवान आभार आहे. त्यांच्या आभाराला परवा गुरुकृपाला नाश्ता नक्कीच मिळणार आहे योगेश बुबेर यांच्याकडनं. आत्ताच अनाऊन्स झाले. मॅचकडे होऊया. पहिला चेंडू आणि हा मात्र व्हाईट बॉल इथे आलेला आहे. नक्कीच नरेशदांचं कौतुक इथे केलं पाहिजे, आभार इथे मानलं पाहिजे. नेहमी आपल्याला मला संधी ते देतात आणि कसं आपण वरती पोहोचू शकतो अशी अपॉर्च्युनिटीज, एक शिडी ते नक्कीच ते मला देतात. त्यांच्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. यावेळी बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न होता. पहिली धावी ते वेगाने घेते. नरेश दादा यांच्याकडनं बघायला अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. नेहमी त्यांच्याकडनं एक गोष्ट मी शिकलोय की तुम्ही यशाची कितीही स्तर गाठा, तुमचे पाय हे नेहमी जमिनीवरती असले पाहिजे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एन्जॉय करणं हे फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात एन्जॉय करणं हे फार महत्त्वाचं आहे. यावेळी सुरेख चेंडू, पुन्हा एक डॉट बॉल आपल्या इथे पाहायला मिळतोय. चालू असलेला सामना दिवा 40+ कोळीवाडा विरुद्ध करावे 40+. किशोर पाटील आणि प्रकाश केणी यांची ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती 36 हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी लो फुटला चेंडू होता. इथे मात्र खेळून काढल्या चेंडूला ऑनसाईडच्या रिजनमध्ये. पहिली धाव इथे नक्कीच वेगाने घेतली गेलेली आहे. या एके धावेने स्कोर पुढे सरसावतोय, 3 धावांवरती जाऊन पोहोचतोय. दर्जेदार असं आयोजन खारेगाव 40+ यांच्या माध्यमातून. नक्कीच जसं तुम्ही सांगितलं होतं समालोचनचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे, कारण की आम्हाला 7 नक्कीच आशीर्वाद आहे तो नरेश दादा यांचा. यावेळी देखील सुरेख चेंडू, परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा. त्यासोबतच मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो सन्माननीय रणजित पाटील साहेबांचा, कारण की ते नेहमी आम्हाला सांगतात, मला नक्की सांगतात की उद्याच्या दिवशी नक्कीच ते उद्या ग्राउंडवर सांगतील की काय चुकलं कॉमेंट्रीमध्ये, कसं शांत कॉमेंट्री ही करायची, ह्याचे धडे त्यांच्या माध्यमातून मिळतात. यावेळी चेंडू हवेत आहे, कॅचची संधी आहे आणि ते मात्र फॉलो थ्रूमध्ये कॅच घ्यायची प्रयत्न होता. तो प्रयत्न इथे मात्र हुकला गेलाय. तर हा या दरम्यान 1 धाव नक्कीच इकडे मिळते. त्यासोबतच सन्माननीय विक्रम पाटील साहेबांचा देखील मी आभार इथे मानतो. त्यासोबतच सन्माननीय अरुण पाटील साहेब, सन्माननीय विलास गायकर साहेब, सन्माननीय रवींद्र पाटील साहेब, या सर्वांचे आभार आम्ही ते मानतोय, कारण की ज्यांच्यामुळे आजच्या दररोजच्या दिवसामध्ये स्वास्थ्य शरीर आयुष्य महान या ब्रीदवाक्याने दररोज सकाळी आम्हाला प्रॅक्टिसची संधी इथे मिळते आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. यावेळी सुरेख चेंडू, स्विंग अँड मिस डॉट बॉल आपल्या इथे पाहायला मिळतोय. आणि महत्त्वाचा उल्लेख जो इथे राहिला आहे तो खारेगाव 40+, कळवा 40+, खारेगाव 40+ शहरी संघ आणि समस्त
जे 70 खेळाडू दररोज सकाळी प्रॅक्टिसला येतात त्यांचे की मी मनपूर्वक आभार इथे मानतो. आज तुमच्यामुळे प्रत्येक खेळाडू आज इथे घडताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी देखील त्याच दिशेला चेंडू होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल. षटक होते समाप्त. सुंदर असं षटक. फक्त 5 धावा इथे दिल्या गेलेत ते सतीश तांडेल यांच्या माध्यमातून पहिलं षटक होते समाप्त. डीजे थँक्यू डीजे. चला वेळ टीम मीटिंग घ्यायची नाही आहे कारण की 20 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला 4 षटकं संपवण्यासाठी. आणि आत्ताच साऊथ आफ्रिकाची 4थी विकेट इथे मात्र बाद झालेली आहे. डेव्हॉल्ड ब्रेविस इथे मात्र वैयक्तिक 45 धावांवरती इथे बाद झालेला आहे. पण डेव्हिड मिलर अजूनही खेळतोय 46 धावांवरती. प्रमोद तांडेल कालच्या दिवसामध्ये ज्यांनी एका षटकामध्ये 4 विकेट काढले होते आणि यावेळी इथे मात्र सुरेख इथे घेऊन गेलाय. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं होतंय. 1 धाव इकडे नक्कीच मिळते. 1 धावेवरती धावफलक इथे मात्र हलतोय. स्कोर जातोय तो 6 धावांवरती. 6 धावा धावफलकात लागलेले. करावे संघ सेमीफायनल 2 इथे खेळताना समोर आहे तो एक बलाढ्य दिवा कोळीवाडा संघ. करावे संघ देखील तितकाच बलाढ्य तोडीस तोड उत्तर द्यायला सज्ज आहे. यावेळी आकुटवा चेंडू होता. शॉट बोल गेला. इथे मात्र खाली जातोय आणि फलंदाज इथे मात्र होतोय बाद. किशोर पाटील यांची ही मिळते विकेट. डीजे थँक्यू डीजे. नवीन बॅटर इथे मात्र मैदानामध्ये येत आहेत ते जयेंद्र मडवी. जयेंद्र मडवी नवीन बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. पहिला धक्का नक्कीच लागला दिवा संघाला. बघूया पुढच्या षटकमध्ये दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या विकेटचं इथे पतन झालेलं आहे. यावेळी इथे मात्र सुरेखदा घेऊन काढल्या चेंडूला. चांगली गोलंदाजी करतात ते प्रमोद तांडेल. 1 रन इथे मिळते आणि 1 रननी स्कोर पुढे सरसावतोय. 7 धावा धावफलकात लागल्या. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. इथे मात्र पुढे ससावून खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनला. 1च धाव इथे मिळते. नक्की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते करावे संघाच्या माध्यमातून. टिचून गोलंदाजी ते मात्र करतायत. दोन्ही फलंदाज जखडून ठेवलंय. 10 चेंडूचा खेळ ते झालेला आहे. 10 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 8 धावा हे या दिवा संघाला इथे मात्र करून दिलेत. इथे मात्र बॅकफुट जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. थोडंसं फंबल मात्र डायव्हिंग एफर्ट. बॉलचा वेग थोडासा कमी केला. डायरेक्ट हिट आणि असं वाटलं होतं होईल परंतु 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण इथे केले जात आहेत. या 2 धाव्याने
धावफलक जाऊन पोहोचते. दुहेरी अंकांमध्ये 10 धावा धावफलकातील लागलेल्या आहे. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो खेळ कळवा 40+ या संघासोबत फायनलची मॅच. यावेळी इथे मात्र स्लॉट मध्ये होता चेंडूला, हा फिरकवून दिलाय, वेगून दिलाय, बाहेर 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 हा येतोय षटकार. तुम्ही पाहिला गेलं तर पहिल्या 10 चेंडूमध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. नंतर आता मात्र 2 चेंडूमध्ये 8 धावा इथे आलेल्या आहेत. समीकरणाचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. बघूया तिसरं षटक स्वर्गीय दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ एंड कडनं कोण घेऊन येतंय. विजय भोईर हे षटक इथे मात्र घेऊन येत आहेत. आजचा हा या स्पर्धेचा तिसरा दिवस, अंतिम दिवस आहे, मेगा फिनालेचा दिवस आहे. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुटचा खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थोडासा शरीरापासून फारच लांब, व्हाईट बॉलचा आलाय पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळते. अतिरिक्त धाव्याने स्कोर पुढे सरसावतोय. 17 धावा धावफलकातील लागलेल्या आहे. 17 धावा. यावेळी पुढे सरसावलाय, संपर्क चांगला झालाय, चेंडू गेलाय सीमा रेषे पार, आलाय हा षटकार. हा षटकार इथे लागवला आणि षटकाराने मात्र मॅच अतिशय रंगतदार वर्णावरती आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अतिशय वेगाने चेंडूवर टाकला होता, ब्लॉक होलमध्ये टाकला होता. चांगला चेंडू, डॉट बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वीप केल्या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव इथे नक्कीच मिळते. 4 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणि 24 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार इथे आपण मानतोय. यावेळी इथे मात्र मिसिंग लेग चा इशारा इथे केलेला आहे. चेंडू मात्र जातोय फॉलो थ्रूच्या रिजन मध्ये, मिड ऑफच्या रिजन मध्ये आणि 2 धावा इथे मिळत्या. 2 धाव्याने स्कोर पुढे सरसावतोय. 26 धावा धावफलकातील लागल्या. 26 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी स्लो पद्या चेंडू होता, बोट फिरवली होती, बॅट्समन देखील सांगतात चेंडू फिरवते, सुंदर असा चेंडू. षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 26 रन्स ऑन बोर्ड HDJ.
DJ बंटी आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा. आता बघूया गोलंदाजी मार्कवरती निलेश तांडेल आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी फुल टॉस चेंडू पुढे सरळ आडवटीने खेळलाय आणि सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र विसावतोय. सुंदर असा झेल. प्रकाश केणी इथे मात्र होत आहेत बाद. DJ ओपन टुर्नामेंटमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक, प्लेअर ऑफ द सिरीज हे इथे मात्र किताब इथे पटकावत त्याचे की शुभेच्छा आहे त्याला देखील आणि हार्टियस कॉंग्रॅच्युलेशन्स ओमी. आणि तुला देखील पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा आपण इथे देऊया स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि प्रमोद तांडेल कोणतीही चूक करत नाहीये. बॅक टू बॅक विकेट. तिसरा धक्का लागतोय दिवा संघाला. DJ अंदाजे त्यांनी केली होती. असेच समीकरण देऊन 4 विकेट त्यांनी एका षटकामध्ये काढले होते. आता मात्र हॅट्रिकच्या मार्गावरती आहे. कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. आज बघूया दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतात का. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी हॅट्रिक ओके 4 विकेट त्यांनी ते घेतल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. आता काहीसं वाटचाल इकडे होते. अजय पाटील स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहतायत. पुढे सरसावून इथे माझा फटका फसतोय. कॅचची संधी आहे आणि कोणतीही चूक नाही. हॅट्रिक इथे झालेली आहे. हॅट्रिक इथे माझा घेतली. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक निलेश तांडेल यांच्या नावावरती आपल्याला इथे पाहायला मिळते. काल देखील ह्यांनीच घेतली होती. आज देखील यांच्याच नावावरती हॅट्रिक इथे आलेली आहे. DJ बॉलिंगच्या ट्रॉफीवरती थोडंसं आपलं नाव कोरताना दिसत आहेत की काय, कारण की बेस्ट बॉलर 40+ आहे मिक्सर. आज आपलं घर खुशी करू शकतात. बेस्ट बॅट्समन 40+ आहे मिक्सर. फिल्डरला देखील आहे मिक्सर. यावेळी इथे मात्र गतीमध्ये मिक्स केलाय. चेंडू मात्र डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. सचिन मडवी नवीन बॅटर मैदानामध्ये या स्पर्धेच्या मालिका वीर ला इथे दिला ते स्मार्ट एअर फ्रायर इथे दिलं जाणार आहे. सिक्सर किंगला डिनर सेट इथे दिला जाणार आहे. बॅकफुटचा हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. मेडन ओव्हरच्या दिशेने हे षटक जात आहे का. 26 धावांवरती धावफलक स्थिर आहे. थोडंसं मागचं षटक दिवा संघासाठी चांगलं होतं. हे षटक मात्र करावे संघ इथे आपल्या संघाला कमबॅक नक्कीच करून देते.
यावेळी इथे माझा फटका फसतोय, क्षेत्ररक्षण तिकडे पोहोचतोय, एक धाव नक्कीच इकडे मिळते, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय, थ्रो इकडे येतोय आणि रनआउटच्या रूपामध्ये ही 4थी विकेट या ओव्हरमध्ये मिळते. केलं तर अतिशय दर्जेदार ओव्हर. या षटकाच्या पहिले 3 षटकांचा स्कोर होता 26-1. 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेला आहे 27-5. म्हणजे फक्त 1 धावा देऊन 3 विकेट आणि 1 रनआउट असे 4 विकेट यामध्ये टाळ्या नक्कीच झाले पाहिजे निलेश तांडेल यांच्या या षटकासाठी. कुमार तांडेल आता मात्र बॉलिंग मार्कवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत ते मनोहर मडवी नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सत्तावीस 27 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचं षटक आहे, शेवटचं ओव्हर आहे, पेनल्टीमेट ओव्हर. करावे संघ का दिवा संघ, कोळीवाडा 40+ संघ, कोणता संघ फायनलमध्ये जातोय हे पाहण्यासारखं असेल. कळवा संघ तिकडे तुमची वाट बघतोय. कळवा 40+. वळूया शेवटच्या षटकाकडे. स्लो पदा चेंडू होता, डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय वैभव. तिकडे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण तिकडे करतायत एक दर्जेदार खेळाडू, एक अष्टपैलू ओपनिंग बॅट्समन वैभव तांडेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण तिकडे करतायत आपल्या संघासाठी. 3 धावा इथे मात्र मागतायत, वाचवतायत. यावेळी लेग स्पिन पद्धत चेंडू, टप्पा पडला, चेंडू बाहेरच्या दिशेने दिला. थोडंसं गती स्लो होती, वेग दिला नाहीये. डॉट बॉल आपल्या इथे पाहायला मिळतोय. शेवटचा षटक आहे. 28 धावा धावफलकातील लागलेले आहेत. यावेळी डाऊन द लेग साइड पंचदंडित करतायत. व्हाईट बॉलचा आला इशारा. अतिरिक्त धाव स्कोर पुढे सरसावतोय. 29 रन्स ऑन बोर्ड. 35 ते 40 धावांचा मजल तुम्ही जर का पार पडताय फायटिंग स्कोर इथे नक्कीच आपण पाहू शकतो. यावेळी लो फुल टॉस चेंडू आडव्या बॅटेने चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सीमारेषे पार आलाय हा षटकार. ते 40 धावा हे पार करतात. एक फायटिंग टोटल इथे आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा इथे नक्कीच पार केले गेले आहेत. आता बघूया शेवटच्या 3 चेंडूमध्ये काय होत आहे. लेग स्पिन मध्ये मारा करायचा होता, टप्प्या थोडासा पुढे गेला आणि 3 धावा माफ करा षटकार इथे मिळालेला आहे. साऊथ आफ्रिकाचा विचार करता 152 वरती 4 विकेट हे साऊथ आफ्रिकाचे झालेले आहे. स्कोर 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर. यावेळी पंच हात येत आहेत. शाहरुख खान पोज इथे अभिषेक ढगे आपल्याला दाखवत आहेत. 36 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत मिळालेल्या आहे. यावेळी पुन्हा एकदा त्याच गतीने गेंद रनआउटची संधी आहे अपेक्षित पंचांकडे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज इथे मात्र होतोय बाद.
इथे मात्र बाद केले हे टिलक वर्माने घेतलेली ही झेल. स्कोर आताचा आहे तो 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड, 6 विकेट. इथे आलेले आहे शेवटचे 2 चेंडूचा खेळ इथे शेष आहे. नवीन बॅटर मैदानात आलेले ते मीनानाथ मडवी. यांनी देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणि बघूया आता काय होतंय. असं बॉल डेड झालाय, हा रनआउट नाही आहे. कारण की जेव्हा विकेट किपरच्या हातामध्ये जेव्हा का बॉल जातो, फक्त तुम्ही पुढच्या लास्ट बॉलला जाऊ शकता ना. जेव्हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातो तेव्हा तो बॉल डेड असा घोषित केला जातो. सो ही धाव इथे नाही आहे, डॉट बॉल इथे आलेला आहे. समीकरण आता मात्र 36 धावा धावफलकामध्ये लागलेले आहेत. थोडंसं रोलर कोस्टर असं ओव्हर आहे. लास्ट बॉल कुमार तांडेल. इथे मात्र पुढे ससावून खेळून काढलं, चेंडूला मात्र पाठवलंय कॉर्नर रिजनला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप नक्कीच इकडे चांगला मिळते. 2 धावा इकडे मिळत आहेत. रनआउटची संधी आहे, विकेट इथे नक्कीच मिळते. रनआउटच्या रूपामध्ये 2 धावेने धावफलकामध्ये धावा लागतात त्या मात्र 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड. आणि आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 39 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 39 धावा. काय घडते काय बिघडते तोपर्यंत आपण देऊया संधी DJ बंटी यांना. एकोणचाळीस धावांचं आव्हान आहे. कोणता संघ? कळवा संघ सोबत केहेल. फायनलची मॅच समोर आहे. दिवा कोळीवाडा का करावे. 39 रन्सचं आव्हान आहे. 30 चेंडू 39 धावा. टायमर इथे आपण आता सुरू करणार आहोत. कळवा संघाचे कर्णधार प्रवीण म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण आपली
पायवाट वाटचाल थोडंसं कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इथे करायची आहे. आपला प्रवास इथे करायचा आहे कारण की फायनलची मॅच आहे. वेळ झाले ते 8:30. चला इथे एंड इथे बदलला गेलेला आहे. पहिला षटक होणार आहे स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ एंड. नवी मुंबईच्या एंडमधून हा पहिला षटक इथे होत आहे. या स्पर्धेसाठी अंपायर आपल्याला लाभले आहेत अभिषेक ढगे आणि जय सावंत. त्यासोबतच अशोक पवार, राजेश पवार, मनोज ठाकूर यांचेही आभार. पहिला चेंडू लो फुटला, चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडूला मात्र पाठवलं लॉंग ऑनच्या रिजन मध्ये थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघाच्या धावांचा श्री गणेशा इथे आपल्याला होताना पाहायला मिळतोय. नक्कीच साऊथ नक्कीच जसं आपण स्कोर सांगितलं होता नंतर इंडियाने तिथे थोडंसं कमबॅक तिथे केलेलं आहे. 157 धावा झालेल्या आहेत 17 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळी इथे मात्र सुंदर फटका ड्राईव्ह केला आहे. चेंडूला मिड ऑफच्या रिजनमध्ये थ्रो मात्र थोडासा बॅटिंग एंडला तिकडे केला गेला, स्ट्रायकिंग एंडला. या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 4 धावा समीकरण आलेलं आहे. 28 चेंडू 35 धावांचं. 28 चेंडू 35 धावा. यावेळी पुन्हा एकदा लो चेंडू होता, खेळून काढलाय ऑनसाईडच्या रिजनला. 1 धाव इकडे मिळते. आता मात्र वैभव तांडेल स्ट्रायकिंग एंडवरती आलेले आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजी, तितकीच आक्रमक फलंदाजी हे आपल्याला वैभव तांडेल यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतात. यावेळी सुरेख चेंडू यॉर्कर टाकला होता पण मात्र काढून काढलाय मिड ऑफच्या रिजनमध्ये. 1 धावेच्या दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी मात्र. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बाय प्रमोद तांडेल अँड वैभव तांडेल. स्कोर पुढे सरसावतोय, जाऊन पोचतोय तो 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. समीकरण आले 26 चेंडू 32 धावा. यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला. विकेट किपरचा मात्र मिस झालाय, बॅट्समन देखील मिस झालाय. चेंडू गेला त्याच्या पायाला आदळून बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. एकच धाव इकडे मिळते 1 धावेने. लेग पाईच्या रूपामध्ये पंच हे धाव आहेत का? ओके, 22च्या रूपामध्ये हे धाव आहेत. स्कोर पुढे सरसावतोय. 8 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. इथे मात्र शफलून खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू गेलाय तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. एकच धाव इथे मिळते. नक्कीच आपण पाहायला गेलं तर कोणतीही जोखीम घेताना आपल्याला दिसत नाहीये करावे संघ. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकाचे लागले. आता मात्र 24 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 30 धावा. काय घडतंय, काय बिघडते, देऊया आपण संधी TJ मास्टर यांना. थँक्यू DJ. चला थोडं स्पीडअप करायचे. दिवा संघ आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. ते प्रकाश केणी, दिवा 40+, गोईवाडा 40+ या संघाचे एक कर्णधार आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, 50+ आहेत. पण मात्र क्रिकेटला तरुणाला लाजवेल अशी काहीशी त्यांची खेळी इथे पाहायला मिळतात. पहिला चेंडू इथे बॅकफुटवर जाऊन कट केलाय. चेंडूला मात्र पाठवलाय. थर्डमॅनच्या रिजनमध्ये येतोय हा सुंदर असा आज चौकार DJ.
चला कळवा संघाचे कॅप्टन विनंती असेल आपल्याला की आपण यायचंय. आलेत, स्वागत आहे आपलं. 23 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळी ते आपल्या घ्यायचं पंचांकडे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. क्लीन विकेट आपल्या इथे पाहायला मिळते आणि फलंदाज इथे मात्र होतोय बाद डीजे. इथे मात्र बॅकफुटचा हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. पहिली धाव इथे वेगाने घेत आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचतोय मात्र चेंडू काहीसा अडू शकत नाहीये. बॅक टू बॅक इथे चौकार इकडे आपल्याला पाहायला मिळते त्याच क्षेत्रामध्ये डीजे. थँक्यू डीजे. नक्की आता मात्र समीकरण आले 21 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू 22 धावा. आता मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता मात्र फाईन लेगच्या रिजनमध्ये इथे तैनात केले. यावेळी सुरेख चेंडू बॅटची कडा घेतली आणि चेंडू मात्र गेलाय तो फाईन लेगच्या रिजनमध्ये. एकच धाव इथे मिळते. एके धावेने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोचतोय. 18 धावा धावफलकातील आलेल्या आहे. समीकरण आले 20 चेंडू 21 धावा. सामन्यावरती थोडीशी पकड आहे. विकेट्स घ्यावे लागतील दिवा कोळीवाडा या संघाला. फुल टॉस चेंडू आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विकेटचं होतंय पतन. लेग बिफोर द विकेटच्या प्रमाणे वैभव तांडेल इथे मात्र होत आहेत बाद डीजे. अश्विन नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहे. वैभव तांडेल इथे मात्र बाद झालेले आहेत. समीकरणाचा विचार करता 19 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. जसं मी म्हटलं होतं विकेट्स घ्यावा लागेल युवा संघाला कमबॅक करायचं असेल तर तसं काहीच होत आहे. पण मात्र करावे संघाकडे फलंदाजी आहे. बॅटर्स आहेत मैदानामध्ये. यावेळी अपील केला तर पंचांकडे. विकेट किपर कडनं ही कॅच वाटा अशी ड्रॉप झालेली आहे. डॉट बॉल. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा लागल्या त्या मात्र 18 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. समीकरण आले 18 चेंडू 21 धावा. एच डीजे. थँक्यू डीजे. किशोर पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कवरती. स्कोर आहे 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 18 balls 21 रन्स रिक्वायर्ड. किशोर पाटील ऑन द बॉलिंग मार्क. दिवा गावातील एक अष्टपल्लू खेळाडू
यावेळी पहिला चेंडू डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल इथे आलाय. समीकरण बदलतंय. 18 चेंडू 20 धावा. अतिरिक्त धावा फार रोखणं महत्त्वाचं आहे. स्कोर कमी आहे. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं अतिरिक्त धावा हे मात्र फायदेशीर ठरल्या त्या कळवा संघाला. यावेळी फटका उडवलाय. फटका फसतोय. बॉलर स्वतः बॉल खाली येतोय आणि थोडंसं जजमेंटमध्ये चूक झाली. पहिली धाव इथे घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न इथे मात्र नाकारतोय. एका धावे ते संतुष्ट मानतायत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 17 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 19 धावा. यावेळी ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. ठीकसा संपर्क झाला नाहीये. एक धाव नक्कीच इकडे मिळते. या एके धावेने स्कोर पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकात लागल्या. आता मात्र 16 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 18 धावा. यावेळी सुरेख चेंडू. टप्पा पडला. चेंडू थोडासा आतमध्ये दिशेने आला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. हार्दिक पांड्याला. यावेळी डेड बॉल आल्या. पंचांचा इशारा. यावेळी नो बॉल आल्या. पंचांचा इशारा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मात्र 2 धावा इकडे मिळत आहेत. ओव्हरस्टेपिंगचा नो इथे मात्र दिला जातोय. थोडंसं गरिबी में आटा गेला असं काहीसं समीकरण इथे झालं. आता मात्र 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता होती. ते 9 वरती 2 धावा इथे मिळत आहेत. 15 चेंडू 15 धावा करावे संघ. आता मात्र मॅचमध्ये पकड बनवतोय. यावेळी सुरेख चेंडू डॉट बॉल इथे आलेला आहे. चौदा चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळी शॉर्ट ऑन पोल पॉवरफुल दमदार चेंडू गेलाय सीमारेषे पार. पंचांचा इशारा आहे. षटकार. आता मात्र मॅच थोडीशी झुकली गेलेली आहे. पर्सेंटेज बघितलं तर 70-30 मॅच झालेली आहे. पण अजूनही चान्स आहे. समीकरण आहे 13 चेंडू 9 धावांचं. आता मात्र दिवा संघाला विकेट्स आणि डॉट्स वरती भर द्यावा लागेल. करावे संघाला एक वॉकिंग ऑन द केक म्हणजे बोलतात एक चालतं चालतं असं गार्डन में घुमण्यासाठी रनचेज आहे. आता त्यांचे चुकाच त्यांना या मॅचमधून बाहेर नेऊ शकते. पण मात्र आता दिवा संघाला मेहनत करावी लागेल थोडीशी. इथे मात्र खोलबद्ध चेंडू होता. ऑनसाईडला दिशा दिली. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. एकच धाव इथे मिळते. षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा लागल्या त्या मात्र 31 धावा 31 रन्स. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 8 धावा. DJ
पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच केलाय, चेंडूला मात्र पाठवलाय स्वीपर कव्हर रिजनला. पहिली धाव वेगाने घेते, दुसरी धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज इथे बाद होत आहेत, गरज नव्हती आहे धावाची. डीजे थँक्यू डीजे. तीन पूर्णांक एक चेंडूवरती 32 धावा. धावा किती लागले? 11 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. साऊथ आफ्रिकेचा स्कोर झालाय 20 षटकांच्या समाप्तीनंतर 187 ला 7. 188 धावा. 188चं आव्हान आहे भारतात संघासमोर. यावेळी इथे मात्र घेऊन काढल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एक धावेकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय 33 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 6 धावा यानंतर होणारी मॅच. यावेळी इथे मात्र घेऊन काढल्या चेंडूला लॉंग ऑनच्या रिजनमध्ये. यानंतर होणारी मॅच कारेगाव 40+ आयोजित 40+ मास्टर कप 2026 फायनल मेगा फिनालेची मॅच. कळवा वर्सेस या सामन्यातील विजयी संघ. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला एक स्वीपर कव्हर रिजनला. एक धाव नक्कीच इकडे मिळते आणि कळव्याचे समर्थक रॉकेट ग्रुप यांचं हे रॉकेट आता आपल्याला प्रेक्षक गृहामध्ये येताना पाहते. 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी इथे मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. एक धाव नक्कीच इकडे मिळते. एकेरी दुहेरीवरती धावा इथे करतायत. काय षटकारांनी या चेंडूवरती का चौकारांनी या चेंडूवरती मॅच संपत आहे. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 3 रन. 3 रन 7 बॉल. पुढे सरसावलाय, बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र जातोय तळम्यांच्या रिजनला. फुटबॉलच्या सहाय्याने इथे मात्र चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावा इथे मिळते. आता मात्र स्कोर लेवल झालेल्या आहेत 38 धावा. धाव फक्त लागल्या. आता मात्र 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. की रॉकेट ग्रुप कळवा संघासाठी एक लक फॅक्टर आज घेऊन आलेले आहे. पण लक फॅक्टरपेक्षा मेहनत आहे ती त्या 15 खेळाडूंची. कळवा 40+ या संघाची, दिवा 40+ या संघाची, जुहूगाव 40+ या संघाची, करावे 40+ या संघाची, तसेच या स्पर्धेसाठी भाग घेतलेले एकूण 32 संघांचे त्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार इथे मानतोय. समस्त खारेगाव 40+ या संघाचे आपण आभार इथे मानतोय. गेले 3 दिवस त्यांनी जी अतोनाक मेहनत इथे केली आहे. 6 चेंडू 1 धावा. अजय पाटील ऑन द बॉलिंग मार्क आणि ते मात्र हलक्या हाताने केलंय आणि करावे 40+ खेळणार आहे. खारेगाव 40+ आयोजित मास्टर कप 2026 ची फायनल खारेगाव कळवा 40+ या संघासोबत. आणि दोन्ही कॅप्टन्स ना मी विनंती करतो आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचे आणि या मॅचचं फायनलच्या मॅचला आपण पाहणार आहोत. आणि या फायनलचा टॉस होणार आहे एकमेव खारेगावचे एक धडाकेबाज फलंदाज ज्यांच्यामुळे अनेक अशी ऑर्गनायझिंग खारेगावातली कुठलीही टुर्नामेंट असो पडद्यामागे ज्यांनी ही सगळी सूत्र